हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही फिफ्थ चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे इनसाइड द ॲटम्स. तर याचा जो एक्सरसाइज आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मीन्स चॅप्टरच्या खालील जे काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचे आन्सर्स आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग. यामध्ये ए, व्हॉट इज द डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉमसन अँड रुदरफोर्ड. तर रुदरफोर्डचं आणि त्याचबरोबर थॉमसनचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे तर त्याच्यामधला नेमका फरक काय हे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला दोन कॉलम्स बनवावे लागतील, कारण आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर सुरुवातीच्या कॉलम मध्ये आपण थॉमसन थेरीशी किंवा थॉमसनचं जो काही ॲटॉमिक मॉडेल आहे तर त्याच्याशी रिलेटेड मुद्दे पाहूया, आणि त्या उलट जो काही रुदरफोर्ड थेरी आहे त्यामध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड पॉइंट्स हे सेकंड कॉलम मध्ये लिहूया, जशा पद्धतीने तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. थॉमसन थेरी मधला पहिला मुद्दा बघा. थॉमसन थेरी काय स्टेट करते? इट स्टेट्स दॅट इलेक्ट्रॉन आर एम्बेड इन अ पॉझिटिव्हली चार्ज सॉलिड मटेरियल विच इज स्पेरिकल इन शेप. जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते एम्बेड असतात कुठे? तर पॉझिटिव्हली चार्ज सॉलिड मटेरियल मध्ये, एका स्पेरिकल शेप मध्ये. असं कोण सांगतं? तर थॉमसनची थेरी सांगते. तर या उलट रुदरफोर्डची थेरी आपल्याला काय सांगते? इट स्टेट्स दॅट an atom is composed of an atomic nucleus around which electrons are revolving in an orbit. तर रुदरफोर्डची थेरी आपल्याला सांगते की एखादा ॲटम हा कंपोज केलेला आहे कशाने? तर ॲटॉमिक न्यूक्लियस त्याच्या अराउंड जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा मुद्दा थॉमसन थेरी मधला, डज नॉट गिव्ह एनी डिटेल अबाउट ॲटॉमिक न्यूक्लियस. थॉमसनने काय केलं तर जे काही ॲटॉमिक न्यूक्लियस आहे त्याबद्दल त्यांनी खूपसे डिटेल्स दिले नाही. बट रुदरफोर्डच्या बाबतीमध्ये काय झालं, सी हियर एक्सप्लेन्स अबाउट द ॲटॉमिक न्यूक्लियस. ॲटमचा जो काही न्यूक्लियस आहे त्याच्याबद्दल त्यांनी एक्सप्लेन केलं. त्यानंतर नेक्स्ट, स्टेट्स दॅट इलेक्ट्रॉन्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन अन ॲटम. त्यांनी काय सांगितलं की जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत थॉमसन थेरीमध्ये तर ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत ॲटम मध्ये. तर या उलट जो काही आपला सेकंड रुदरफोर्ड थेरी आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इट स्टेट्स दॅट द इलेक्ट्रॉन्स आर लोकेट अराउंड अ सेंट्रल सॉलिड मटेरियल. जे काही इलेक्ट्रॉन्स असतात तर ते सेंट्रल सॉलिड मटेरियल मध्ये लोकेट आहेत. त्यानंतर नेक्स्ट, इंडिकेट्स दॅट ॲटम स्पेरिकल इन शेप. जे काही आपले थॉमसन थेरी आहे तर त्यामध्ये जे काही ॲटम आहेत तर ते स्पेरिकल इन शेप आहेत. तर रुदरफोर्ड थेरी मध्ये बघा, इट इंडिकेट्स दॅट an atom has a central solid core called as nucleus surrounded by electrons. तर यामध्ये आपल्याला रुदरफोर्ड सांगतो की प्रत्येक ॲटम मध्ये एक सॉलिड सेंट्रल कोर असतो ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो आणि ज्याच्या भोवताली इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट पॉइंट अँड लास्ट पॉइंट थॉमसन मॉडेल मधला, डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या कॉन्स्टिट्युएंट सोबत कसल्याही प्रकारची आयडिया देत नाही. त्याचबरोबर जो काही आपला रुदरफोर्ड थेरी आहे तर ती काय सांगते? स्टेट्स दॅट न्यूक्लियस इज कंपोज ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. जे काही न्यूक्लियस आहेत तर ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून बनलेले असतात. त्यानंतरचा सेकंड बी, आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बी, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट? What is the relationship between the number of valence electrons and valency? आता या ठिकाणी आपल्याला व्हॅलन्सी, एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी काय असते हे सांगायचं आहे, आणि त्याच बरोबर एका व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा आणि व्हॅलन्सीचा काय संबंध आहे दोघांमधला तर तो सुद्धा आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आता याचं उत्तर बघा, व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट, it is the number of electrons of an atom of the element uses to combine with atoms of other elements. It is the combining power of an atom of the element. Valency of an atom is determined by its electronic configuration. It gives idea about the number of electrons lost or gained in order to achieve the nearest noble gas configuration. For example बघा, सोडियम, आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 281. तर त्याची व्हॅलन्सी काय असेल? 1. क्लोरीनचं Cl17 त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 287 आणि त्याची सुद्धा व्हॅलन्सी किती असेल आता? तर याची व्हॅलन्सी असेल 1.
कारण तो एक व्हॅलन्सी ऍक्सेप्ट करणार, एक इलेक्ट्रॉन तो काय करणार, ऍक्सेप्ट करणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 असेल. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय बघा, इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटम. तर जे काही आउटरमोस्ट शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ॲटमच्या, तर त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. इट इज नॉट नेसेसरी दॅट ऑल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टेक पार्ट इन बॉन्डिंग. असं गरजेचं नाही की प्रत्येक जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करावेत, ते बॉन्डिंग मध्ये भाग घ्यावेत. फॉर एक्झाम्पल सोडियम 281, सो इट्स नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज 1. आणि क्लोरीनचं तर आपण पाहिलेलंच आहे. It can be seen that valency of an element is related to number of valence electrons in the atom. तर त्या ॲटम मध्ये जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते रिलेटेड आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, सी व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास नंबर, एक्सप्लेन हाऊ द ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बन इज 6 and 12 रेस्पेक्टिव्हली. तर या ठिकाणी आपल्याला जे काही ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर आहे ते किती असतं आणि त्याचबरोबर तर त्याचा जो काही एखाद्या नंबरचा ॲटॉमिक नंबर कशा पद्धतीने ठरवला जातो, ॲटॉमिक मास नंबर कशा पद्धतीने ठरवला जातो हे आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 कशा पद्धतीने आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 12 कशा पद्धतीने हेही आपल्याला स्पष्ट करायचं आहे. याचं उत्तर बघा, ॲटॉमिक मास नंबर it is the sum of total number of protons and neutrons present in a nucleus. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, तर एखादा ॲटम आहे आणि त्या ॲटम मधले नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि त्याचबरोबर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स एखाद्या न्यूक्लियस मधले, यालाच आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. सो सी हियर ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, that is equal to number of electrons, it is denoted by letter Z. Mass number, that is equal to number of protons plus number of neutrons, it is denoted by A. For example, carbon atom, its number of proton is 6, number of neutrons 6, number of electrons also 6, atomic number that is equal to number of proton that is equal to number of electrons 6, आणि शेवटी mass number, number of proton plus number of neutron that is 6 plus 6 बरोबर 12. आता मग आपण या सर्व गोष्टींवरूनच कार्बनचा जो काही ॲटॉमिक नंबर होता त्याचबरोबर ॲटॉमिक मास नंबर होता तो कशा पद्धतीने आला हे आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न क्वेश्चन डी, व्हॉट इज मीन बाय सब ॲटॉमिक पार्टिकल. सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय असतात, त्यानंतर गिव्ह ब्रीफ इन्फॉर्मेशन ऑफ 3 subatomic particles with reference to electrical charge, mass and location. तर आपल्याला या ठिकाणी जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन, या 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्सची इन्फॉर्मेशन, त्यांचं इलेक्ट्रिक चार्ज, त्यांचं मास आणि त्यांचं लोकेशन आपल्याला इन डिटेल एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये सुरुवातीला सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सी हियर, a subatomic particle is a structural and functional unit of the matter. Subatomic particle हा structural आणि functional unit आहे मॅटरचा. That means all the matters are made up of these fundamental particles. याचाच अर्थ काय की जे काही मॅटर आहे, एखादा पदार्थ आहे, एखादा सबस्टन्स आहे, तर ते वेगवेगळ्या फंडामेंटल पार्टिकल्स पासून बनलेलं असेल. According to modern atomic theory, an atom has a nucleus. मॉडर्न ॲटॉमिक थेअरीनुसार ॲटमला एक न्यूक्लियस असतो विच इज प्रेझेंट इन इट्स सेंटर और कोर, जो की त्याच्या सेंटर मध्ये किंवा त्याच्या कोर मध्ये प्रेझेंट असतो. दिस न्यूक्लियस कंटेन सब ॲटॉमिक पार्टिकल्स लाईक प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. यांच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात लाईक प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स मधला जो डिफरन्स आहे तो आपण लक्षात घेऊया. सुरुवातीला इलेक्ट्रॉन बद्दलची माहिती आपण समजूया. त्यामध्ये बघा, इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या ॲटमच्या न्यूक्लियसचा जो काही भाग असतो तर त्या न्यूक्लियसच्या भोवताली फिरणारे हे पार्टिकल्स असतात. इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्ज, दॅट इज 1.6 × 10⁻⁻19 कुलम. आता त्याचा मास काय बघा, द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज कन्सिडर्ड टू निग्लिजिबल.
जे काही इलेक्ट्रॉनचं मास असतं ते निग्लिजिबल असतं, म्हणजे त्याला आपण मोजू शकत नाही, इतकं छोटं ते असतं. ते असलं काय नसलं काय तरी सुद्धा काही फरक पडत नाही. इट इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं जे काही मास आहे तर त्याच्या जवळपास 1800 टाइम्स कमी इतकं मास हे इलेक्ट्रॉन्सचं असतं. त्याचं रिलेटिव्ह मास बघा 1/1840 टाइम्स हायड्रोजन. त्यानंतर बघा इट रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द डिस्क्रीट ऑर्बिट. आणि ते आपले जे काही डिस्क्रीट ऑर्बिट्स असतात, शेल्स असतात, त्याच्यामध्ये रिव्हॉल्व होतात. यानंतरचा नेक्स्ट फंडामेंटल पार्टिकल आहे आपला प्रोटॉन. आता प्रोटॉन बघा, प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात ते प्रोटॉन. प्रोटॉन आर पॉझिटिव्हली चार्ज, दॅट इज प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, दॅट इज 1.6 × 10⁻⁹ कुलम हा त्यांचा चार्ज आहे. अँड द मास ऑफ द प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 ह्युमन्स डाल्टन, दॅट इज 1.66 × 10⁻27 ग्राम. प्रोटॉनचं जे काही अप्रॉक्सिमेटली वजन असतं ते 1 डाल्टन इतकं असतं आणि त्यामध्ये बघा जवळपास 1.66 गुणिले 10⁻27 ग्राम इतकं त्याचं वेट असतं. दे आर क्लोजली बाउंड इन द न्यूक्लियस. तर ते न्यूक्लियस मध्ये क्लोजली बाउंड असतात. त्यानंतर नेक्स्ट न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉन काय बघा, त्यामध्ये फर्स्ट न्यूट्रॉन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. जे काही न्यूट्रॉन्स आहेत तर ते एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, देयर इज नो चार्ज. जे काही न्यूट्रॉन्स आहेत तर ते न्यूट्रल आहेत आणि त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा चार्ज त्या ठिकाणी नसतो. द मास ऑफ न्यूट्रॉन इज नियरली इक्वल टू द मास ऑफ प्रोटॉन, दॅट इज 1 डाल्टन. तर जे काही न्यूट्रॉनचं मास आहे ते नियरली इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन आहे. दे आर क्लोजली बाउंड इन द न्यूक्लियस. तर ते न्यूक्लियस एकमेकांशी क्लोजली बाउंड आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आपला पहिला प्रश्न तर या ठिकाणी संपतो. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स, म्हणजे शास्त्रीय कारण द्या. यामध्ये फर्स्ट बघा, ऑल द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. एखाद्या ॲटमचं जे काही मास आहे तर ते न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर ते कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, ऑल द मास ऑफ एन ॲटम इज concentrated in the nucleus because atom contains 3 subatomic particles like electron, proton and neutron. एखाद्या ॲटमचं जे काही मास आहे तर ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स मध्ये असतं, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. Out of which nucleus present at the center of atom contains 2 subatomic particles like protons and neutrons, and the mass of the nucleus is the sum of mass of protons, neutrons located at the center of atom. तर सेंटर ऑफ जो काही ॲटम आहे त्या ठिकाणी जो काही न्यूक्लियस आहे त्या ठिकाणी त्या ओव्हरऑल मॅटरचं जे काही वेट आहे ते लोकेटेड असतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जे काही ॲटम्स आहेत तर ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत, असं का? तर याचं उत्तर बघा, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज इन अन ॲटम इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स कॅरी चार्ज and each atom has equal number of protons, that is positively charged, and electrons negatively charged. एखादा ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे का? कारण काय त्याचं? कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात आणि दोघे वेगवेगळे चार्ज कॅरी करतात आणि त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात जे की पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. जे काही ॲटॉमिक मास नंबर आहेत ते होल नंबर आहेत. तर त्यामागचं कारण काय बघा, ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर बिकॉज इट इज द सम ऑफ numbers of protons and number of neutrons present in an atom which is present in the form of integers. एखादा ॲटॉमिक मास नंबर आहे तर तो होल नंबर आहे. कारण काय? कारण त्याच्यामध्ये सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात म्हणून. त्यानंतर नेक्स्ट बघा, डी, ॲटम्स आर स्टेबल दो नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग विदिन इट. जे काही ॲटम्स आहेत ते स्टेबल आहेत, जरी ते नेगेटिव्हली चार्ज असले तरी नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये त्यांच्या भोवताली फिरत असले, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवताली फिरत असले तरी सुद्धा. आता या ठिकाणी याचं उत्तर बघा,
Atoms are stable though negatively charged electrons are revolving within it because each atom contains equal number of protons and electrons. जे काही atoms आहेत तर ते नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत कारण ते त्या न्यूक्लियसच्या भोवताली फिरतात. इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. जे काही चार्ज आहेत तर ते नेगेटिव्हली इलेक्ट्रॉन्स आहेत जे की बॅलन्स केले जातात चार्ज प्रोटॉनद्वारे आणि म्हणूनच an atom is electrically neutral and stable. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 डिफाइन द फॉलोइंग म्हणजे खालील देण्यात आलेले जे काही आपल्याला आहे जे काही विषय देण्यात आलेले आहेत तर त्यांचे डेफिनेशन्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत, व्याख्या लिहायची आहे. फर्स्टली वी हॅव टू राईट द डेफिनेशन ऑफ ॲटम. ॲटमचे डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. आता याचं उत्तर बघा. An atom is defined as the structural and functional unit of a matter. एखाद्या मॅटरचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणून कशाकडे बघितलं जातं? ॲटम कडे बघितलं जातं. द टर्म ॲटम comes from the Greek word which means indivisible because atoms are the smallest things in the universe and could not be divided. Atoms are made up of three subatomic particles like protons, neutrons and electrons. एखादा ॲटम आहे तर ॲटम हा शब्द कुठून आला तर हा एक ग्रीक शब्द आहे आणि याचा अर्थ तो इंडिव्हिज्युअल ज्याचं विभाजन आपण करू शकत नाही. जे काही ॲटम्स आहेत तर ते स्मॉलेस्ट थिंग्स असतात युनिव्हर्स मधले आणि ते डिवाइड करू शकत नाही आपण. तर त्यामध्ये 3 सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असे. त्यानंतरचा पुढचा आहे आयसोटोप्स. आता आयसोटोप्स काय असतात लक्ष द्या. Isotopes are atoms that have same atomic number but different mass number. Isotopes have some number of protons but different number of neutrons. Isotopes हे असे atoms असतात ज्यांच्यामध्ये सेम atomic number आहे पण different mass number आहे आणि त्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात पण डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. आता आपण काही कॉमन एक्झाम्पल पाहूया. हेलियमचं बघा 2,4 असं, हेलियम 212, कार्बन 614, कार्बन 6 युरेनियम 92 239, युरेनियम 92 289. हे काय झाले तर हे ऑल आयसोटोप्स आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट आहे ॲटॉमिक नंबर. नाउ व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम which is characteristics of a chemical element and determines its place in the periodic table. Atomic number is also equal to number of electrons in an atom. Number of protons एखाद्या न्यूक्लियस मध्ये number of protons जे की which is characteristic आहे कशाचं? केमिकल एलिमेंटचं, जो काय डिटरमाइन करतो तर जो की पिरियॉडिक टेबल मधला एखाद्या ॲटमचा एखाद्या एलिमेंटचा जो काही प्लेस आहे, जागा आहे, ठिकाण आहे तर तो फिक्स करतो. आणि ॲटॉमिक नंबर काय? ॲटॉमिक नंबर इज ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तेवढाच त्याचा ॲटॉमिक नंबर असेल. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन 6, ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन 7, ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन 8, ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम 12. त्यानंतरचा नेक्स्ट आहे ॲटॉमिक मास नंबर. आता या ठिकाणी बघा याचं डेफिनेशन किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. इज द atomic mass number is the sum of total number of protons and neutrons present in the nucleus. एखाद्या न्यूक्लियस मध्ये टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि त्याचबरोबर टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स लाच आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक number is equal to number of protons and that is equal to number of electrons. It is denoted by Z, but atomic mass number is denoted by A. For example, carbon atom, its number of protons 6, number of neutrons 6, number of electron also 6. Atomic number of proton that is equal to number of electrons that is equal to 6. But mass number that A that is equal to number of proton plus number of neutron that is equal to 6 plus 6 12. त्यानंतर नेक्स्ट आहे मॉडरेटर इन न्यूक्लियर रिएक्टर. न्यूक्लियर रिएक्टर मधला मॉडरेटर. यामध्ये बघा मॉडरेटर ऑफ अ न्यूक्लियर रिएक्टर इज अ सबस्टन्स दॅट स्लोज डाउन द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स इन ट्रॅडिशनल न्यूक्लियर रिएक्टर्स. जे काही ट्रॅडिशनल न्यूक्लियर रिएक्टर्स आहेत तर त्यांची स्पीड स्लो डाउन करतात ते मॉडरेटर इन न्यूक्लियर रिएक्टर. द मॉडरेटर सेम थिंग असतं दॅट कूलंट लाईक वॉटर. वॉटर कूलंट असतात त्याच्यासारखे.
आता या ठिकाणी आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 आहे ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम. आपल्याला नीट लेबल अशी डायग्राम या ठिकाणी काढायची आहे. फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ द रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. रुदरफोर्डचा जो काही स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला रुदरफोर्डचा जो काही एक्सपेरिमेंट आहे त्याची डायग्राम पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. थॉम्सनचा ॲटॉमिक मॉडेल इथे आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट डायग्रामॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम दॅट इज ॲटॉमिक नंबर 12. तर त्याची ही डायग्राम इथे आपण दिलेली आहे. त्यानंतर पुढचा डायग्रामॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आर्गॉन. आर्गॉनची ही डायग्राम आपण या ठिकाणी काढलेली. आता या ठिकाणी आपला चौथाही प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये ए इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक इन एन ॲटम. त्यानंतर नेक्स्ट आहे अन इलेक्ट्रॉन कॅरीज अ नेगेटिव्ह चार्ज. पुढचा बघा द इलेक्ट्रॉन शेल के इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस. त्यानंतर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज 282. From this, it is understood that the valence shell of magnesium is M shell. त्यानंतरचा पुढचा बघा the valence of hydrogen is 1 as per the molecular formula H2O. Therefore, valence of Fe turns out to the 3 as per the formula of Fe2O3. या ठिकाणी आपला पाचवाही प्रश्न संपतो. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावा. यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर यामध्ये बघा प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन नेगेटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन न्यूट्रल असतात. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 डेड्यूस फ्रॉम द डाटम प्रोव्हाइड. आता इथे आपल्याला जो काही डेटा दिलेला आहे त्यावरून काही गोष्टी काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सोडियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे किंवा ॲटॉमिक मास नंबर आहे तो दिलेला आहे. त्यावरून आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचे आहेत. सेकंडली आपल्याला दिलेला आहे कार्बनचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. त्यावरून आपल्याला ॲटॉमिक मास नंबर काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला प्रोटॉन नंबर काढायचा आहे. तर उत्तर बघा पहिल्याचं आपल्याला न्यूट्रॉन नंबर काढायचा होता. न्यूट्रॉन नंबर बरोबर मास नंबर मायनस नंबर ऑफ प्रोटॉन दॅट इज इक्वल टू 23 मायनस 11 दॅट इज इक्वल टू 12. त्यानंतर कार्बन C6H14 मास नंबर 14, प्रोटॉन नंबर ॲटॉमिक नंबर दॅट इज इक्वल टू 17. आणि अशा पद्धतीने आपल्या या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. तुम्हाला या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आपले जे काही लाईव्ह क्लासेस आहेत तर ते अटेंड करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल तर आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने यापूर्वीच्या किंवा यानंतरचे जे काही चॅप्टर्स आहेत त्यांचे एक्सरसाइजेस आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.